रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 28 फेब्रुवारी 2025। तर माझं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मी आता चाललेले आहे दुकानामध्ये, तुम्ही त्या दिवशी दुकान बघितलंच असेल। आणि थोडंसं आईसोबत चाललेले आहे मी पिंपरीला। आईला काही सामान घ्यायचं आहे, तसंच थोडंसं बरेच दिवस झाले जसं परिक्रमेहून आलोय तसं बाहेर कुठं जास्त झालेलं नाहीये, म्हणजे पिंपरीला वगैरे जाणं झालं नाही। तर चला जाऊयात पिंपरीला। मी आता पिंपरीला निघालेलो आहोत। आई आज खूप खुश आहे, कारण खूप दिवसानंतर आई आज पिंपरीला चाललेली आहे। तर आई कसं वाटतंय आज पिंपरीला जायचंय? काय थोडंसं दुकानामध्ये मटेरियल लागतं लेडीज साठी, ते आणायला चाललेलं। अजून काय थोडंसं काम? काहीच नाही यात आनंदी होण्यासारखं काहीच नाही। गौरीला घरी बसून कंटाळा आला, त्याच्यासाठी ती मला चल होती नर्मदे हर। निघालेला आहोत आम्ही। आई येते आता मागून, खाली गाडी आलेली आहे। माझा कलर बघा थोडासा आता उजळलेला आहे। परिक्रमेत असताना सारखं ऊन वगैरे असतं ना, प्रत्येक गावातून जावं लागतं। आमच्या इथे मंदिराचं बांधकाम सुरू आहे, पेंटिंग चालू आहे। आई बघा इथे गाडी पण आलेली आहे, भाऊ आणि आम्ही सोबत जाणार आहोत। आई बसलेली आहे, चला मी पण बसते आता आतमध्ये। चला निघालेलो आहोत। ऊन पण खूप जास्त झालेलं आहे, उन्हाळा चालू आहे। आणि आम्ही अशा टायमिंगला चाललेलो आहोत की कंपन्या पण आता सुटतात, ट्रॅफिक पण खूप जास्त असते। आम्ही चाललेलो आहोत आता MIDC रोडने। अजून कंपनी काही सुटलेली नाहीये। आता वाजलेले आहेत 2:30-3:00। जे कोणी इथे पुण्यात राहत असतील, चाकण MIDC मध्ये, त्यांना माहित असतील हे रस्ते। ऊन खूप जास्त आहे। मर्सिडीज कंपनी जवळून चाललेलो आहोत। आलेले आहोत पेट्रोल पंपावरती गाडीत पेट्रोल भरण्यासाठी। ऊन खूप जास्तच वाढत चाललेलं आहे, कारण मार्च एप्रिल मे मध्ये 3 महिने खूप जास्त ऊन लागणार आहे। चला निघतोय पुढे। आम्ही आलेलो आहोत पिंपरी मध्ये, आणि आल्यानंतर झालेले आहे ट्रॅफिक सुरू, कारण शहर म्हटलं की ट्रॅफिकचं असतंच। वरून चाललेली आहे मेट्रो, आणि आई बघा बसलेली आहे मागे। 4 महिने झाले आम्ही इकडचं सिटीचं काही दर्शन घेतलं नव्हतं, तर आलेलो आहोत। या वेळेला बहुतांश खूप जास्त अशी ट्रॅफिक असते, पण आज आम्हाला कमी ट्रॅफिक लागलेली आहे, कारण की जवळच MIDC एरिया आहे। जवळच MIDC असल्यामुळे 3 वाजता कंपन्या सुटतात। काही कंपन्यांमध्ये लोक जातात सेकंड शिफ्टसाठी, तर भरपूर गर्दी असते, ट्रॅफिक असते सगळीकडे। तर थोडं ट्रॅफिक लागलेलं आहे। आता चाललेलं आहोत, लगेच निघणार आहोत। आईला थोडंसं सामान घ्यायचं आहे, मी बघा मागे बसले। आम्ही इथे थांबलेलो आहोत 5 मिनिटं, रस्त्याच्या कडेला गाडी लावलेली आहे, आणि भाऊ आहे तो शोरूम मध्ये गेलेला आहे। ऊन खूप जास्त वाढलेलं आहे बाबा खरंच। पण मध्य प्रदेशला जे परिक्रमेत ऊन असतं ना, म्हणजे आपल्याकडे कसं फेब्रुवारीला, मार्च मध्ये, फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्च मध्ये ऊन लागायला सुरुवात होते, तसं तिकडं थंडीमध्येच म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीला, जानेवारीच्या एंडिंगला एवढं भयंकर ऊन असतं ना। आता जे परिक्रमेत असतील ना त्यांची तर खरंच खूप जास्त अवघड अवस्था असेल, त्याच्यामुळे
परिक्रमा करताना थोडंसं लवकर उरकतं पाय घ्यावा लागतो, कारण पुढचा पण विचार करावा लागतो. ऊन खूप जास्त असतं, कारण मागचे जे आमच्या 2 परिक्रमा होत्या तेव्हा आम्हाला खूप जास्त ऊन लागलं होतं. आम्ही असंच फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि मार्चच्या सुरुवातीला आलो होतो. हरदा, मुंदी इकडे खूप ऊन असतं. हरदाचे 100 किलोमीटर मागून खूप जास्त असं ऊन लागायला लागतं आणि हरद्यापासून पण पुढे जास्त प्रमाणात ऊन असतं. त्याच्यामुळे जे कोणी आता परिक्रमेत असतील खरंच थोडंसं लवकर चालायला निघा. त्याच्यामुळेच मार्चला किंवा असे बरेच लोकांचे मला कॉल येतात की ताई तुम्ही म्हणजे फोन करून विचारतात ना ताई, आता आम्ही म्हणजे आता माझे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांना असं इच्छा झालेली आहे परिक्रमा करण्याची, किंवा माझंच जाऊ द्या अनेक अशी लोकांची व्हिडिओ बघतात किंवा इच्छा होते की उन्हाळ्यात काही काहींना सुट्टी असते उन्हाळ्याची, तर ताई आम्हाला परिक्रमा करायची आहे, तर आता जमल का? तर खरंच खूप जास्त ऊन आहे. तर कुणी असं विचार करत असतील, तर आता कोणी शिक्षक वगैरे असतील किंवा कोणाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागतात, तर कोणी जर असं विचार केला की जायचं आहे परिक्रमेला, तर खरंच कृपा करून आता निघू नका, कारण की तुम्हाला खूप जास्त त्रास होणार आहे. ऊन खूप जास्त प्रमाण असतं, परत चालू पण शकत नाही, वाफा लागतात उन्हाच्या. आपल्याकडं अगोदरच वजन असतं पाठीवरती, आपण चालून आणि कसं असतं की आपण हिवाळ्यात थंडीमध्येच चालून आपण कसं चालल्याने आपल्याला हीट तयार होते, आणि हीट तयार झालं की आपल्याला कसं घाम येतो ना अंगात, आणि घाम आल्यानंतर कसं आपल्याला धाप लागते, मग आपण बसतो. आणि शुगरचे वगैरे पेशंट असतात त्यांना खूप त्रास होतो, म्हणजे नॉर्मल माणसांना ज्यांना काही नसेल त्यांना पण खूप एवढा त्रास होतो. तर आता जर उन्हाळ्यात जर ज्यांनी कोणी परिक्रमा सुरू करत असेल तर कृपया परिक्रमा सुरू करू नका, खूप जास्त त्रास होईल. आणि आम्ही तर आता गाडीने चाललेलो आहोत, गाडीने एवढं काय वाटत नाही, कारण की फॅन वगैरे असतात, हवा असते नॅचरल, त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि कसं की चालत असताना आपण बघा असं चालून हीट तयार होते, मग गरम होतं. तर आता उन्हात गेलं की जास्त तुम्हाला त्रास होईल. त्याच्यामुळे काय म्हणजे कोणाला परिक्रमा करण्याची आता जर मनात इच्छा असेल तर खरंच आता सुरू करू नका, नोव्हेंबरला करा. वाटलंच तर नोव्हेंबरचा मुहूर्त असतो ना, कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवसानंतरचा मुहूर्त असतो, वाटलं तर तुम्ही आपले हे काय बोलतात त्याला, दसऱ्यानंतर जी कोजागिरी पौर्णिमा असते तेव्हा तुम्ही परिक्रमा सुरू केली तरी चालेल. कारण की थोडंसं म्हणजे कसं तुम्हाला जर कोणाचं संसाराचा व्याप असेल, कोणाला कोणत्या गोष्टीचं संसारी किंवा कामाला जायचं असेल, कोणाचं सरकारी नोकरी असते, कोणाचं प्रायव्हेट जॉब असतो, शेती असते, त्यावेळेस पीक पण येतं शेतामध्ये, तर तुम्हाला तो त्रास होऊ नये उन्हाचा, तर तुम्ही 15 दिवस अगोदर परिक्रमा सुरू करू शकता. पण आता खरंच सांगते, चांगलं मार्गदर्शन देते की कोणी आता मार्च महिन्यात परिक्रमा सुरू करू नका. काहींचा भाव असा असतो बघा, नाही आम्ही सहन करू, पण नाही सहन होत आहो, कारण की आम्हीच फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला होतो, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, तर आम्हाला एवढं जास्त ऊन लागलं, आपल्या अंगावर बोजा असतो, त्या बोजामुळे आपल्याला इतका त्रास होतो, चिडचिड होते ना, तर असं वाटतं की परत मागं निघून यावं. त्याच्यामुळं खरंच सांगते की नोव्हेंबरमध्ये परिक्रमा करा, बस एवढं सांगायचं होतं. कारण ऊन खूप जास्त झालंय, स्वतःची पण काळजी तेवढी घेतलेली पाहिजे, कारण स्वतः जर व्यवस्थित राहिलो तरच आपली परिक्रमा व्यवस्थित होणार आहे. मला एवढंच सांगायचंय. मला शोरूम मधलं काम झालेलं आहे आणि आता राहिलेलं आहे आईचं काम. तर आई खूप एक्साइटेड आहे, आज खूप दिवसानंतर आलेली आहे. जाणार आहोत पुढे. गेलेली आहे तिचं सामान आणण्यासाठी आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत. म्हणजे मीच थांबलेली आहे गाडीमध्ये, कारण पार्किंग जवळ नाहीये, कोणी ओरडतील म्हणून मी गाडीत बसलेली आहे. आई गेलेली आहे. खूप खुश आहे, कारण खूप दिवसानंतर जवळजवळ 5-6 महिन्याने आम्ही आलेलो आहोत इकडे. म्हणजे तिचं जे सामान असतं दुकानातलं, तिला काय घ्यायचं असेल ते, तर आपण आई आल्यानंतर तिच्या भावना विसरूयात. कसं वाटलं, कारण बरेच दिवस झालं ती म्हणत होती आल्यापासून चला 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 जाऊयात, आणि येणं जाणं पण शक्य नव्हतं, एकटी जात होती. तर म्हटलं चला मी पण येते सोबत, तर आम्ही आलेलो आहोत. बघू आता गेलेली आहे ती सामान आणण्यासाठी. तिचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आहोत आता पिंपरीमधील शगुन चौकामध्ये. मार्केट आहे पूर्ण.
तसं तुळशीबागेमध्ये आहे लेडीजचं सामान वगैरे घेण्यासाठी, तसं इथे मार्केट आहे, मोबाईलचं पण मार्केट आहे. तर आई घेऊन आलेली आहे तिचं सामान. आई खूप खुश आहे. तर पुन्हा भावाचं काम आलं, तो गेलेला आहे. त्याचं मोबाईल शॉप आहे, तर काही मटेरियल घ्यायचं होतं, तो आणायला गेलाय. आणि मला खूप जास्त भूक लागली होती, कारण की सकाळी मी उठले आणि त्यानंतर थोडंसं बँकेमध्ये काम होतं, तर बँकेमध्ये गेले होते. लगेच आले, 5-10 मिनटं बसले. आई म्हटली लगेच आपल्याला जायचं, मग जेवण पण झालेलं नाही. तर मला मस्तपैकी तिथे एक वडापावचं दुकान दिसलं. आईला म्हटलं जा आणि वडापाव घेऊन ये. खरं तर तेलकट खायला नको, पण जवळ 4-5 महिन्यातून वडापाव खाते, मला आवडतो वडापाव. तर मग आई गेलेली आहे आणण्यासाठी. मी बसलेली आहे गाडीतच, कारण की गाडी अशीच रस्त्याच्या कडेला लावलेली आहे. परत कोणी जर आलं तर मग टोचन करून न्यायला नको, बसलेली आहे. आलेली आहे घेऊन हा वडापाव. गरम नाही, गारच आहे, पण भूक लागलेली आहे. कारण की भूक लागलं की माणसाला असं दिसत नाही, गार असो, गरम असो, चटणी असो, किंवा भाकर शिळी असो, किंवा शिळं काही असो, तर भूक लागल्यावर काही दिसत नाही. तसं हा वडापाव. आणि तसं परिक्रमेमध्ये पण सवय लागून गेली होती की आहे ते खायचं, त्याच्यामुळे आता काही वाटत नाही. गार खा, गरम खा, कसंही खा. तर या वडापाव खायला आम्ही परत निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. सगळं जे काम होतं ते झालेलं आहे. सीट बेल्ट लावलेला आहे, कारण सिटीमध्ये आहे. परत पोलिसांनी कोणी अडवायला नको म्हणून आपण आपल्या सुरक्षिततेसाठी पण लावलेला पाहिजे. लागलेली आहे आम्हाला ट्रॅफिक, कारण सिग्नल आहेत. पोहोचतोय आम्ही काही क्षणात आमच्या घरी. MIDC रोड आहे, इकडे आहे बजाज कंपनी. कंपनी सुटलेली आहे. बरं झालं आज आम्हाला ट्रॅफिक लागलेली नाही, कारण की ट्रॅफिक खूप असते. जवळजवळ 3-4 तास फसतो आम्ही ट्रॅफिक मध्ये. मी आलेले आहे आता दुकानामध्ये. मी घरी काही गेलेले नाही, डायरेक्ट दुकानात आले, कारण इथंच सोडलं तर उतरलेले आहे. तर असा आज आमचा हा दिवस गेलेला आहे. छान वाटलं. थोडंसं 4-5 महिन्यानंतर आलो पिंपरेला. थोडीशी खरेदी वगैरे केली, आईने सामान घेतलं आणि मी आता दुकानात येऊन बसलेले आहे. घरी नाही गेले, कारण घरी खूप गोंधळ असतो, त्याच्यामुळे म्हटलं निवांत बसावे, तर शांतता असते. तर चला नंतर बोलते तुमच्याशी. मी आलेले आहे दुकानामधून घरी. आता वाजलेले आहे 9:30 पावणे 10. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.